जनकराव, ऐका की. जनकराव, अहो तुमचं काय बी चुकलं नाही. समजा माझंच चुकलं, सगळी गणितच चुकली अहो. आणि आपली भेट बी जरा चुकीच्या पद्धतीनं झाली. त्यामुळं जरा शब्दाला शब्द लागला आणि आपल्यात गैरसमज झाला. आणि तुम्हाला वाटते तेवढी वाईट नाही बरं का मी. अहो नाही, ते मी फक्त. नाही जनकराव, आज मला बोलू द्या. हे तुमचं गाव, ह्या गावातली माणसं सगळी सोन्यासारखी आहेत. ह्या गावात येऊन ह्या गावाची बसलेली घडी इसकटायची माझी जरा बी इच्छा नव्हती. आणि मी काय केलं बी नाही तसं. आम्ही काय कलाकार माणसं, आमचं इंचवाचं बिराड कधी या गावात तर कधी त्या गावात. जाऊ तिथं आमची कला दाखवायची. काय काय जण डोक्यावर घेतात, कलेची जाण ठेवून कौतुक करतात. आणि त्या गावात आम्ही जरा जास्त दिवस मुक्काम करतोय. आता काय जण नाव बी ठेवतात, पण ते बी समजून घेतोय आम्ही. आता आपण काय बोलणाऱ्यांची तोंड थांबू शकतोय का? पण जिथं पटत नाही तिथं जास्त दिवस मुक्काम करत नाही आम्ही. आता तुमच्या गावात आवडत नाही तर हितनं मुक्काम हलवणारच आम्ही. ठीक आहे, येतो मी. पण पुढं कुठल्या गावाला जाणार, काही ठरलंय तुमचं? गावला मासा जाळ्यात गावला. जाऊ आता वाट घावल तिथं पोटा पाण्याच्या शोधात. बघू आता आमचं नशीब कुठं नेतंय. वाटत घावल ते खाऊ, नाही तर आपलं उपाश तापाशीच पायपीट. तुम्ही गावाचा विचार करून त्यांच्या भल्यासाठी जे पण काही केलं आहे ते चांगलंच आहे. हा पण विचार करा की ती बाई पण एक कलाकार आहे आणि तिच्या पोटा पाण्यासाठी ती आपली कला सादर करते. आपण जनकराव, एक सांगायचं होतं. नाही म्हटलं तुमच्याबद्दल आणि ह्या गावाबद्दल आमच्या मनात जरा बी रागबीग नाही. तुम्ही आम्हाला इथनं बाहेर घालवलं तरी तुमचं समजा भलंच व्हावं एवढीच इच्छा आहे आमची. आमचं काय होईल काय तर. जनकराव, फक्त जाता जाता एक गोष्ट करायची. नाही म्हणलं मी महादेवांची लय मोठी भक्त आहे आणि त्यासाठी 1000 दिवं लावून आमच्या कनातीत महाआरती करायचे आणि त्यांच्या पुढे आमची कला सादर करायचे. आणि त्या बिगर आम्ही कुठलं बी गाव सोडत नाही. पण ह्या वेळेला कमाईच झाली नाही. पण मी तरी बी 1000 दिवं लावणारच. हा, पण त्यासाठी तेल कुठनं मिळेल जरा सांगाल काय तुम्ही? नाही म्हणलं ह्या गावात मी नवीन आहे, तुम्ही सांगाल काय मला? अव तुम्ही सांगितलं ना त्यांना की तुम्ही तेलाचा व्यापार करता ते? आधी वाटलं होतं सांगावं का नाही, पण शेवटी दिलं सांगू. आता त्यांना 1000 भर दिव्यांसाठी तेल पाहिजे. अहो मग द्या की. तुम्ही बी काम करता, आता आपल्याकडे बैल बी आहेत आणि लागलंच तर मी बी आहेच की मदतीला. तो प्रश्न नाही गंगाई. मग अगं आता तुला कसं कळत नाही, माझ्यामुळे त्यांची कनात गावाच्या बाहेर चालली, त्यांची काही कमाई पण झाली. आता मी त्यांच्याकडून मोबदला घेऊ कसा सांग बरं? तुम्ही म्हणतात ते बी बराबरच आहे. तेच तर. आणि ते म्हणतात का मोबदला घ्यावाच लागल कारण दिवे देवाचे आहे. अहो पण त्यांनी दुसऱ्या कोणाकडून जर तेल घेतलं तर ते त्यांना नेहमी एवढाच भाव लावतील. त्यापरेस तुम्हीच त्यांना तेल द्या ना. मी त्यांच्याकडून मोबदला घेऊ शकत नाही गंगाई. अहो मोबदला किती घ्यायचा हे तुमच्याच हातात आहे ना. व तुम्ही त्यांच्याकडून नेहमी इतका भाव घेऊच नका. नुसतं नावापुरतं घ्या. एखादी मोहर, एखादा गव्हाचा दाना, म्हणजे त्यांचा नेम बी चुकणार नाही आणि तुम्हाला बी वाईट वाटणार नाही. हा, हे चांगलं सुचवलंस गंगाई. मला लई राग केला ग त्यांचा. त्या बाई महादेवाच्या लई मोठ्या भक्त आहेत हे कळल्यावर लई वाईट वाटलं मला. माणूस म्हणून त्यांची बाजू समजली आणि कस्तरीच झालं बघ मला. तुम्ही जे काही केलं ते गावाच्या भल्यासाठीच केलं.
म्हणून तुम्ही त्याचा जास्त विचार करू नका. आता तुम्ही त्यांना पुण्यांदा भेटलात ना, तेव्हा एकच सांगा, शृंगारापेक्षा भक्तीच्या मार्गाने गेलात तर आयुष्य किती सुखकर आहे ते. हा हे हाय महिषा, अरे जेवत का नाहीयेस? काय झालं? काही नाही देती माता. काही नाही कसं? काहीतरी घडलंय. सांग महिषा, काय झालंय? भोजनातही लक्ष नाहीये तुझं, की अजूनही तू त्या कोड्याचा विचार करतोयस? देती माता, त्या कोड्याचा विचार मी आधीच सोडून दिलाय, पण आमच्या मार्गात सारखे अडथळे येत आहेत. कुठल्याही योजनेमध्ये यश प्राप्त होत नाही आणि हा विचार आम्हाला सतत पोखरतोय. हा प्रश्न आम्हालाही पडलाय. तुळजा स्वतः होती तोपर्यंत अडचणी होत्या, हे स्वाभाविक आहे. पण या चिमुरड्या जगदंबामुळे पण त्रास होतोय हे. दैत्यगुरु शुक्राचार्य यज्ञात नाहीसे होण्यापूर्वी याविषयी माझी चर्चा झाली होती त्यांच्याशी. दैत्यगुरूंची कधी चर्चा झाली? आम्हाला कसं माहित नाही? जगदंबा भिंगार गावात येण्याची वार्ता आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी दैत्यगुरु आणि मी बोललो होतो यावर. त्यांनी पुढे येणाऱ्या संकटांची कल्पना दिली होती मला आणि त्यावरचा उपाय सुद्धा सांगितला होता. एक यज्ञ, एक असा यज्ञ जो मला सपत्नीक करावा लागेल. अरे मग आपण का थांबलोय? शुंभाई इथं आहे. तुला मनशांती मिळणार असेल तर तातडीने यज्ञ करूया. आता वेळ दौडायला नको. दिती माता, यज्ञ कोणत्या जागी करायचा ते नेमकं ठिकाण त्यांनी सांगितलं नव्हतं. असं कुठलं स्थान सुचवलंय त्यांनी? कश्यप ऋषींनी निर्माण केलेलं ब्रह्मदेवांचं गुप्त मंदिर. अशी कुठली जागा अस्तित्वात नाहीये. दिती माता, तू काहीतरी चुकीचं ऐकलं असशील महिषा. दिती माता, ऐकलं शुंभा? ऐकलंस दिती माता काय म्हणाल्या? मंदिराबद्दल त्यांना माहिती असेल, त्या आपल्याला सहाय्य करतील असं म्हणाली होतीस तू. पाहिलंस? असुर नरेश, दैत्यमाता ज्या प्रकारे अस्वस्थ होऊन इथून निघून गेल्या त्यावरून आपल्या हे लक्षात येते की त्यांना हे ठिकाण नक्की ठाऊक असणार आणि ते ठिकाण नेमकं कुठे आहे हे एवढंच आपल्याला त्यांच्याकडून काढून घ्यायचंय. आणि ते काम आपण आमच्यावर सोपवा. ते मंदिर कुठं आहे हे लवकरच आपल्याला समजेल. मी तेल पोचून येतो. आधीच उशीर झालाय, आता जायला पाहिजे. अहो पण एवढं तेल एकट्याने कसं घेऊन जाणार तुम्ही कामिनीबाईकडं? बाबा, मी पण येऊ का तुमच्या मदतीला? ए नाही हा, तू कुठं बी जायचं नाही. आधीच कुठेतरी निघून गेली होती तेव्हा माझ्या जीवाला घोर लागला होता. ह्यांनी शोधून आणलं तुला. आता कुठं बी जायची गरज नाही. गप घरात बस. जगदंबा, अगं खरंच नको. मी नेईन एकट्यानं. हा गंगाई, येतो मी. जगदंबा, मी घरातली बाकी कामं आवरती. कुठं बी जायचं नाही. गप घरात बसायचं. समजलं? कामिनीचं नक्की काय चाललंय आणि मायाचं काय झालं हे बघायला मला जायला तर हवंच. आईचं लक्ष नाही तोपर्यंत निघते. बाबा, तुम्ही परत आला? मी जात नव्हते कुठे. मी आपलं असंच बाहेर.
बाबा हे काय करताय? माया तुझी ही अवस्था? कामिनीने छळ केलाय ना तुझा? थांब, आता तिला धडा शिकवते. थांबा देवी. काम खूप शक्तिशाली आणि क्रूर आहे, तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त. एवढीच हुशार आणि कप्पी सुद्धा. तिने माझं रूप आधीच ओळखलं होतं. मला नष्टच करणार होती, पण कसा बसा जीव वाचला. तिनेच मला जीवनदान दिलंय. पण मी तिला सोडणार नाही. आजच तिचा अंत निश्चित आहे. थांबा देवी. अहो ऐका माझं, आता कुठेही जाऊ नका. काम खूप भयंकर आहे. ती इतर रिपुन सारखी नाहीये. आधीच्या रिपुनने केलेल्या चुकांचा तिने पूर्णपणे अभ्यास केलाय.